ब्रॉट टू यू बाय विगार्ड. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके माझ्यासोबत आहेत. दादा, तुम्ही एक पत्र लिहिले की मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावते, त्यामुळे याचा तोडगा काढावा. काय नेमकं पत्रात तुम्हाला म्हणायचं होतं? नाही, आता 8 तारखेपासून आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी उपोषण सगळ्या सोयऱ्यांनाही लाभ मिळावा अशा ह्या मागणीसाठी उपोषण सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच ती अधिसूचना सगळ्या सोयऱ्यांना लाभ देण्याबाबत ही त्याची एक अधिसूचनेची प्रत जरांगे पाटलांना ऑलरेडी दिलेली आहे स्वतः. आणि निश्चितपणानं समाजाची एक अपेक्षा आहे की आता ते बऱ्याच दिवसापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. जी अधिसूचना काढली आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही अतिशय रास्त मागणी आहे. तसं शिंदे साहेबांनी जरांगे पाटील साहेबांना आश्वासन दिलेलं आहे. आणि मग म्हणून पत्राच्या माध्यमातून आम्ही एवढंच त्यांना विनंती केलेली आहे की हा प्रश्न लवकरात लवकर सरकारने निर्णय घेऊन सोडवावा आणि हे उपोषण हे जरांगे पाटलांनी मागं घ्यावं असा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होणं हे अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी पत्र दिलेले आहे आमदार या नात्याने. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या संदर्भात काही भेट घेऊन बोलणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत यावर तोडगा काढावा म्हणून? मी मागच्या आठवड्यामध्ये अजितदादा पवार साहेबांनी आमची बैठक घेतली, त्यावेळेस हा मुद्दा मी उपस्थित केला की खुद्द मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे, म्हणजे सरकारने दिलेलं आहे. त्यामुळे याच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय करणं अपेक्षित आहे. आणि आता तर ते उपोषणाला बसलेले आहेत, संपूर्ण समाजाच्या भावना त्यांच्याबरोबर आहेत. आणि अशा वेळेला त्यांचं उपोषण लांबणीवर पडेल आणि मग त्यांच्या तब्येतीला त्रास होईल अशी काही भूमिका शासनाने न घेता ताबडतोबीनं मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून ह्या अधिसूचनेला कायदेशीर अंमलबजावणीचं स्वरूप दिलं पाहिजे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. जरांगे पाटलांची प्रकृती देखील आता खालावते. पत्रामध्ये तुम्ही असं मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, कधीही धोका निर्माण होण्याचा, जीवितच धोका निर्माण होण्याचा शक्यता नाकारता येत नाही असं म्हणाला. नाही, एक समाधानाची गोष्ट एवढीच आहे की ते कालपर्यंत उपचार घ्यायला नकार देत होते. आता ते म्हणजे आपल्या टीव्हीच्या बातमीवरून कळतं की त्यांच्यावरती काल रात्री उपचार झालेले आहेत. त्यामुळं परंतु निश्चितपणानं उपोषणामुळं त्यांची तब्येत खालावलेली आहे हे त्यांच्या आवाजावरून आपल्याला लक्षात येतं, त्यांच्या मुलाखतीतून ते स्पष्टपणे जाणवतं. त्यामुळं सरकारने आता जे आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता तातडीनं करावी एवढीच आमची मागणी आहे. जसं तुम्ही पत्र लिहिला, तुमच्या पत्रामधून एक तळमळ जाणवते, त्याच पद्धतीनं तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना हे सगळं सांगणार आहेत की सरकार काय करतं? नाही, सध्या मी मतदारसंघातच आहे. आता पाऊस काळ चांगला झालेला आहे, लगबग आहे, बियाण्याची संदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येतात, त्याच्यामुळं मी मतदारसंघातच आहे. आणि मीही शेतकरी या नात्यानं माझ्या पण शेतामध्ये आता पेरणी सुरू करायची आहे मला. पण लवकरात लवकर जेव्हा जसं संधी मिळेल तसं मी निश्चितपणानं त्यांना भेटायला जाईल. जसं एखादी पत्र तुम्ही आता लिहिले मुख्यमंत्र्यांना, तसे एखादी बैठकीचं आयोजन वगैरे मुख्यमंत्री करणार आहेत, उपमुख्यमंत्री करणार आहेत? नाही, त्याबद्दल अजून काही मला समजलेलं नाही, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स यायचं बाकी आहे. परंतु मी आता पत्र दिलं आहे तर फोनद्वारे सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधून याच्या बाबतीत लवकरात लवकर कारवाई व्हावी हे निश्चितपणानं संपर्क साधून मी त्यांच्याबरोबर बोलेन आणि तातडीनं हा प्रश्न मिटावा अशी त्यांना विनंती करेल.
नक्की तर तातडीनं आरक्षणाचा हा प्रश्न मिटावा आणि मनोज जरांगे पाटलांचं जे उपोषण आहे ते तात्काळ सोडवावं अशी विनंती अदा करणारा जो पत्र आहे ते प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TVN मराठी, माजलगाव, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.